मेघराज द सेरेंडिपिटी. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 7. बाळा, थोडासा वेळ दे रे. पैसा तर आमच्याकडेही आहेच, पुरेसा. भल्या पहाटे बाबांच्या अचानक कॉल नंतर तिचं अस्वस्थ होणं. राजीव, उठा ना. तो घाबराघुबरा आवाज, त्याचा हात घट्ट धरतच सर्व काही सांगणं. आणि तो आहे तर कसलीच चिंता नाही, हा विश्वास. त्याचं त्वरित महत्वाच्या सर्व व्यक्तींना कॉल्स करून घेतलेल्या अपडेट. प्रदीप सोबत बोलून बेस्ट हॉस्पिटल ठरवले. सागरला कॉल, कुठे ॲडमिट करायचे. डॉक्टर मोघेंशी बोलणं झालं. सोबत तिला धीर देणं. मेघा, तुम्ही खंबीर रहा. यू हैव टू टॉक टू मधुरा भाभी. आप ही ऐसे डर जाओगे तो वो और टेंशन लेंगे. प्रेमाने पण तितक्याच ठामपणे सांगितलं. दिवसभर ऑफिसमधूनही सतत हॉस्पिटल, सागर, डॉक्टर प्रदीप, डॉक्टर मोघेंना फोन कॉल्स आणि सोबत मेघा आणि बाबांना मेसेज करत सर्व ठीक आहे हे कळवत राहणे. गरज पडली तर मी आणि प्रदीपही जाऊ पुण्याला, हाही विश्वास देणे. मधुरा, मिलिंद, मंदार आणि त्याची पत्नी साक्षी. जबाबदारी खरं तर त्यांची, पण उचलली होती सागर, श्रेया आणि जावई राजीव मेहरांनी. सगळंच अवघड होऊन बसतं. मुलं परदेशी शिक्षण घेण्यास जातात आणि बरेचदा तिकडचीच होऊन जातात. ते योग्य का अयोग्य हे तरी कसं ठरवायचं, कारण प्रत्येकाने आपला प्रगतीचा मार्ग निवडलेला असतो. परदेशातील सुबत्तेची सवय झालेली कुटुंबे क्वचितच परत येतात आणि वयाची 50-60 वर्षे इथे मायभूमीत व्यतीत केल्यानंतर आईबाबांच्या वयोगटातील कुणीही नवीन ठिकाणी, तेही परदेशात जाऊन ॲडजस्ट होणे थोडेसे कठीणच आहे. जे आमच्या कुटुंबात घडत आहे तीच आज अनेक कुटुंबांची कहाणी आहे. आमच्याही बाबांना वाटते की आता मिलिंद दादाने परत यावे. यावेळी तो 4 वर्षांनी सगळ्यांना भेटला. आईबाबा किती खुश होते. बहुतेक त्यांची या विषयावर चर्चाही झाली असं मला मधुरा वहिनीच्या मोघम बोलण्यातून जाणवलं. पण दादांनी सध्या तरी परत येण्यास नकार दिला आहे. बाबा दुखावले गेले, पण आईने समजावले त्यांना. मिलिंद दादाला वाटते की आईबाबांनी तिकडे येऊन आरामात त्यांच्यासोबत राहावे, कारण तो आता जॉब बदलण्याची रिस्क घेऊ इच्छित नाही. आणि आईबाबांना वाटते की थोडे कमी पैसे मिळतील इथे, पण आपण सगळे सोबत राहू. दोघंही आपापल्या ठिकाणी योग्य आहेत. मी तरी काय बोलणार, कुणाला समजावणार. पण आज काकांची अवस्था ऐकून खरंच खूप काळजी वाटते आहे. त्यांनाही वाटत असेलच ना, ज्या लेकरांना आपण लहानाचं मोठं केलं, उत्तम शिक्षण देऊन घडवलं, त्यांनी वृद्धापकाळात काही काळ आमच्यासोबत घालवावा, ही इवलीशी अपेक्षा असणे काही चूक नाही ना. वृद्ध पालकांनाही यशस्वी मुलांचा थोडा वेळच हवा आहे, पैसा नाही. तेही हेच तर म्हणत आहेत. बाळा, थोडासा वेळ दे रे. पैसा तर आमच्याकडेही आहेच, पुरेसा. नाहीयेस तो तू, आमचा बाळ. क्या हुआ मेघा, काय विचार करताय? अंकल इज आउट ऑफ डेंजर नाव. तो रूममध्ये कधी आला हे तिला समजलेच नाही. काहीसे गोंधळूनच त्याच्याकडे पाहिले. हो, तुम्ही बोलात ना डॉक्टरांशी? नक्की ठीक आहेत ना? डोळ्यात हलकंसं पाणी होतं. तिने सहजच कुणाच्याही चिंतेत हळवं होणं त्याला चांगलेच ठाऊक. आणि हे तर मधुरा वहिनींचे बाबा. येस जान, ट्रीटमेंट इज गोइंग ऑन. इट्स ड्यू टू पेरिकार्डाइटिस. इट्स अ सैक लाइक मेम्ब्रेन सराउंडिंग द हार्ट. उसको स्वेलिंग है, सो इट कैन बी ड्यू टू वायरल इन्फेक्शन और इट कैन बी एन ऑटो इम्यून. फिलहाल एंटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन स्टार्ट किए हैं, पेन किलर्स भी है. कल एक रिपोर्ट सुबह तक मिल जाएगा. देन विल गेट टू नो कि ये ऑटो इम्यून है या नहीं. तो मोबाईलमधील हृदयाचा डायग्राम दाखवत तिला समजावत होता आणि ती ओलसर डोळ्यांनी कौतुकानेच त्याला न्याहाळत होती. या आजारावरही रिसर्च केला ना? टेन्शनमध्येही तिला हसू आले. त्याचे ते डिटेलमध्ये समजावणे तिच्या डोक्यावरूनच गेलेले. वी शुड बी श्योर ना कि ऐसे सडन चेस्ट पेन क्यों हो रहा था. हलकेसे खांदे उडवत, त्यात काय, हे तर मी नेहमीच करतो, असे सुचवले.
तुम्ही डॉक्टर व्हायला हवे होते मेहराजी. हसतच त्याची थट्टा आणि त्याने भुवया आकसल्या. हाँ, आधा डॉक्टर तो आपकी वजह से ही हूं. आपने मेडिसिन लिया? ये मंथ ब्लड टेस्ट भी नहीं किया ना? त्याच्या रोखून विचारण्यावर डोळे गच्च मिटले तिने. देवा, मला वाटलं हे विसरले असतील. मी ठीक आहे आता. चक्कर नाही, थकवा नाही, काहीच नाही. ठणठणीत आहे. हिमोग्लोबिन नॉर्मल झाले असणार. महिनाभर औषध खाते आहे. आता मी बंद करणार. तिनेही वैतागूनच म्हटले. आप तो डॉक्टर बनिए ही नहीं. 3 महीने का कोर्स था, वो पूरा करना है. त्यानेही ठणकावूनच सांगितले. अजून 2 महिने? तोंड वेडावतच डोळे नाचवले. मेघा, अभी ख्याल रखेंगे तो ओल्ड एज में भी आई बाबा मॉम डैड के जैसे हम भी ऍक्टिव्ह रहेंगे. त्याने प्रेमाने समजावलं. हो, ते तर खरे आहे. म्हणजे थोड्याफार हेल्थच्या कुरबुरी आहेत त्यांच्याही, पण चौघही तसे सुपर ऍक्टिव्ह आहेत. चौघांचीही 60 पार झाली आहे, तरीही अजूनही कामात व्यस्त असतात. पप्पाजी तर सतत बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सोबत चर्चा, इंडस्ट्रीमध्ये येऊ घातलेल्या नवीन बदलांचे डिस्कशन आणि त्याचा फायदा सुप्रीमला कसा होईल याकडे सतत लक्ष. आणि मम्मीजी तर सुप्रीम फाउंडेशनच्या कामात पूर्णपणे झोकून दिला आहे. आजही आपल्या खोपोलीच्या आश्रमाला भेट देऊन आल्या. या वयातही एवढे एनर्जेटिक, खरंच खूप कौतुकास्पद आहे. मेघा, और बाबा भी तो शेयर मार्केट इन्वेस्टमेंट में गाइडेंस देकर कितना अच्छा काम कर रहे हैं. बहुत लोग सोचते हैं कि डेली ट्रेडिंग करके बहुत सारा पैसा बना सकते हैं, पर जब बाबा जैसे एक्सपीरियंस्ड रिटायर बैंक मैनेजर लोगों को समझाते हैं कि इंट्राडे ट्रेडिंग में पैसा बनाना डिफिकल्ट है, क्योंकि उसके लिए बहुत सालों का रिसर्च जरूरी है. अच्छे कंपनी के शेयर्स में इन्वेस्ट करना और फिर 2-3 साल बाद जब उसका प्राइस बढ़ जाएगा तब सेल करके जो मुनाफा होगा वो ज़्यादा बढ़िया है. और आई तो कितने सारे मैथ्स जीनियस को तैयार कर रही है. जिया रेया का मैथ्स ओलंपियाड का ट्रेनिंग भी तो वही कर रही है. एंड जिया टोल्ड मी कि अब ओलंपियाड का स्पेशल बैच भी स्टार्ट किया है. राजीवही आईबाबांबद्दल अभिमानाने बोलत होता. हो, आता मी मधुरा वहिनींना तेच समजावत होते की त्यांचं रुटीन एवढं बिझी आहे की ते हे रुटीन सोडून इथे आमच्याकडे राहायला आले तेव्हाही थोडेसे कंटाळले. जरी US ला राहायला गेले तरीही तेच होणार. मेघा काळजीने सांगत होती. येस, मैं भी मॉम को वही समझा रहा था. चंडीगढ़ला जाऊन काय करणार? यहाँ पे इतने बिझी है दोनों. और चंदीगड म्हणजे? मम्मीजी पापाजी चंदीगडला का जाणार? त्याला मध्येच अडवत तिने विचारले. डोळ्यात नाराजी, आश्चर्य, हलकासा अविश्वासही. राजीव काय म्हणाले? मी नीट ऐकलं ना? मम्मीजी पापाजी चंदीगडला जायचं प्लॅनिंग? तिच्या सरळ प्रश्नाने चपापला. जे बोलायला नको होते ते नकळतच ओठी आले होते. ओठ अन डोळे गच्च मिटून घेतले त्याने. ओ गॉड, मैं मॉम को समझा रहा था, बट ये मेघा को नहीं बताना था. मुझे ही सॉर्ट आउट करना था. राजीव, काय म्हणालात तुम्ही? मम्मीजी पापाजी चंदीगडला कशासाठी जाणार आहेत? आत्ताच तर बुवाजींना भेटून आले ना. तुम्ही काय लपवत आहात? कडक शब्दातच विचारले. रोखलेल्या डोळ्यात पाणी जमा होत होतं अन अनामिक भीतीने श्वास थरथरत होता. मेघा, लिसन, नथिंग इज डिसाइडेड. वो बस मॉम ने यूं ही बोला. मैं मॉम डैड से बात कर रहा था. आई मीन. हा विषय तिच्यासमोर कसा मांडावा हेच समजत नव्हते. नथिंग इज डिसाइडेड म्हणजे? तुम्ही नक्की काय ठरवत होता? हे काय सुरू आहे मला समजेल का राजीव? ती काकुळतीला येऊन विचारत होती. अश्रू कसे बसे अडवलेले तिने. मम्मीजी पापाजी असा विचित्र निर्णय का घेत आहेत? चंदीगडला जाण्याचा विचार तरी का करत आहेत? माझ्यामुळे? आमच्या लग्नामुळे? नुसत्या विचारानेच हादरली आणि काही महिन्यांपूर्वीचे मम्मीजींचे शब्द आठवले. शायद हम दोनों को ही राजीव और माया की शादी के बाद अलग रहना चाहिए था. कभी कभी लगता है हमारे साथ में रहने की वजह से वो दोनों में हमेशा झगड़ा होता था. मुझे ही समझना चाहिए था. हमारी वजह से माया घर छोड़कर चली गई. मम्मीजींना हुंदका अनावर झालेला आणि तेव्हा मीच मिठीत घेऊन सावरलेले. पहिल्यांदा मेहरा विलामध्ये आले तो दिवस.
राजीवने मायाच्या नात्याचं कटू सत्य ऐकलं तो दिवस. त्या क्षणीही मम्मीजी स्वतःलाच दोष देत होत्या. म्हणून हा असा निर्णय. राजीव, रडका पण तितकाच चिडका स्वर. मेघा, मैं बताने ही वाला था बट. तो प्रेमाने जवळ घेत होता आणि तिने हात झिडकारला. राजीव, त्या दिवशी आपण बोललो कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवलं का? अश्रू ओघळलेले, हुंदका सावरतच जाब विचारत होती. मेघा, बिकॉज आय नो यू. त्याचाही आवाज चढलाच. अशी कशी अविश्वास दाखवते? माझं काहीच ऐकून घेत नाही. ओळखता ना मला? मग तर लपवायला नकोच होतं ना. मम्मीजी पापाजी माझ्यामुळे असा विचार करत आहेत हेही सांगावंसं वाटलं नाही. माझं चुकलं तरी काय? रागाने का भीतीने पण थरथरत होती. डोकं सुन्न झालं होतं. आपकी वजह से नहीं मेघा, इट्स ऑल बिकॉज ऑफ माय पास्ट. मेरा और माया का रिश्ता, इट्स नॉट यू. रागातही आणि तेवढाच हतबल, जोरात ओरडला. त्याचाही संयम ढळला. शांतपणे बोलणे त्यालाही शक्य नव्हते. मायाचं नाव ऐकून स्तब्ध झाली. गालावर अश्रू ओघळत राहिले. माया अजूनही असणारच आहे का? राजीव, तुमच्या त्या नात्याच्या अपयशासाठी मम्मीजी पापाजी स्वतःला जबाबदार धरत आहेत आणि आपलं हे नातं टिकून राहावं म्हणून त्यांचा वेगळं होण्याचा निर्णय. पण या सगळ्याची शिक्षा कोण भोगणार? तर मी? नवीन सुनेने घर तोडलं, मग माझ्यात आणि मायामध्ये फरक काय? मला मम्मीजींशी बोलायचं आहे, त्याला निक्षून सांगत ती बेडवरून उतरत होती. मेघा, रुकिये, कल बात करते हैं. तोही पुढे होत वाट अडवून उभा. घड्याळात 11:30 झाले आहेत. नजरेने सुचवलं. राजीव प्लीज, मला मम्मीजींशी बोलू द्या. हात जोडूनच रडत होती अखंड. मेघा प्लीज, शांत व्हा. मिठीत घट्ट बांधून घेतलं. तिने चिडून धडपडत मिठीतून सुटण्याचा प्रयत्नही केला. काही गुद्दे फटकेही हक्काचे बसलेच त्याला, पण तो प्रेमाने गोंजारत राहिला. तिचे असहाय्य हुंदके आणि त्याचं अलवार माथ्यावर थोपटणं. अस्वस्थ मन काही क्षणांपुरतंच त्याच्या मिठीत होत होतं शांत.